बारामती लोकसभा मतदारसंघ एकदा तरी जिंकायचाच हे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न आहे। त्यामुळेच की काय भाजपच्या दिग्गज नेत्यांनी बारामतीचे दौरे केले आणि आता तर चक्क अजित पवारच महायुतीत सामील झालेत। महायुतीचा उमेदवारही जवळपास निश्चित झालाय। खुद्द अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारच सुप्रिया सुळे विरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने तयारीही सुरू केली आहे। मतदारसंघात गावोगावी सुनेत्रा पवार स्वतः फिरतायत, मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत, तर स्वतः अजित पवारांनीही जाहीर सभांचा सपाटा लावलाय। तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे या देखील आक्रमक झाल्यात। त्यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता बारामती लोकसभेची यंदाची निवडणूक चुरशीची होणार यात कुठलीही शंका नाही। मात्र अशातच भाजपचे नेते असलेले संजय काकडे यांनी आता एक भाकीत वर्तवलंय। सुनेत्रा पवारांना मिळालेलं लीड तोडताना सुप्रिया सुळेंना नको नको होईल। जवळपास 1.5 ते 2 लाखांच्या मताधिक्याने सुनेत्रा पवार विजयी होतील असं संजय काकडेंना वाटतंय। संजय काकडे नेमकं काय म्हणाले पाहूया। ही लढाई बघा, बारामती गेले 50 वर्षापासून बारामती हा आम्ही पराभव करण्याच्या मागे आहेत की बारामती एकदा तरी जिंकायची भारतीय जनता पक्ष किंवा घटक पक्ष। ते 2014ला आमचं थोडं दुर्लक्षपणामुळे आमचं ते हारलो आम्ही तिथं। दुर्दैव की 57,000 मतांनी हारलो। त्यानंतर 19ला आम्ही 1.5 लाख मतांनी आलो। परंतु या निवडणुकीमध्ये खूप वेगळं चित्र आहे की आमच्याबरोबर आमचे पारंपरिक 4 लाख मतं व राष्ट्रवादी पक्ष, अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष व पवार नाव उमेदवारीमध्ये पवार नाव आल्या कारणाने आमच्या भारतीय जनता पक्षाच्या घटक पक्षाची उमेद वाढलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे सुनेत्रा वहिनी तिथं 1.5 ते 2 लाख मताधिक्याने सहज निवडून येईल। त्यात मला जरासुद्धा शंका वाटत नाही, कारण बऱ्याच विधानसभेमध्ये म्हणजे सुप्रियाताईंना नेते आणि कार्यकर्ते राहिलेलेच नाही। जसं इंदापूर पहा आपण, दौंड बघा आपण, खडकवासला बघा आपण, 3 मतदारसंघ शिवाय भोरमध्ये काँग्रेस घटक पक्ष त्यांच्या कामाला येईल, काँग्रेस पुरंदरमध्ये घटक पक्ष त्यांच्या कामाला येईल आणि बारामतीमध्ये जे काय होईल सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी यांच्यात टक्कर होईल। अशा 6 विधानसभामध्ये आज पारडं काही झालं तरी आमचं तुम्हाला सुद्धा दिसत असेल की जडच आहे आमचं पारडं। भारतीय जनता पक्ष हा खडकवासल्याचा, इंदापूरचा आणि दौंडचा लीड तोडता घटक पक्षाने भारतीय जनता पक्षाचं एवढं लीड देईल या 3 मतदारसंघात, तो तोडता सुप्रियाताईंना नको होईल आणि 1.5 लाखाच्या फरकाने वहिनी आमच्या नक्कीच निवडून